सक्का भाऊ तर खूप ड्रिंक करत होता, तुम्ही बघू शकता. आम्ही त्याला दारू सोडवायला आणलेलं आहे. खूप सारे लोक इकडे दारू सोडायला आलेले. ते माझ्या समोरच्या गोष्टी आहे. दवाखान्यामध्ये 5-5, 6-6, 7-7, 8-8, 9-9, 10-10 लाख रुपये लावले तरीसुद्धा तो शेवटी 90वरच जातो. म्हणजे याचा अर्थ हे आहे की याची ॲडिक्शन किती खतरनाक आहे. मित्रांनो, दारू सोडण्यासाठी कुठलाही महाराज, कुठलाही तांत्रिक, कुठलाही डॉक्टरसुद्धा काही करू शकत नाही या गोष्टीतनी. कारण की हे मनावरच्या गोष्टी आहे सगळ्या. मन तुमचं जर स्ट्रॉंग असेल ना तर दारू काय, दारूच्या बाप जरी आला तरी तुम्हाला ते हावी करू शकत नाही. मनच तुमचं फुसकं असलं तर दारू काय, प्रत्येक गोष्ट तुम्हाला भोकं पाडून तुम्हाला शेवटी नरकातच पाठवेल. कर्म जर चांगले असेल तर स्वर्गात जासाल. दारू पिणाऱ्याचे काय कर्म आहे, कर्म वर्म त्यांचं काही घेणदेण नाही. त्यांची अलगच दुनिया असते. त्यांची सकाळ झाली की डायरेक्ट त्यांचा विचार असते की आज कहाँ पे डल्ला डालना है भाई, किसको मांगे क्या मांगे. ऐसा नहीं कि गरीबी दारू पीते हैं, बड़े बड़े लोगों को भी देखा गया है दारू पीते हुए, लेकिन उनको कुछ फ़र्क नहीं पड़ता क्योंकि उनकी जो दारू रहती है वो बहुत ही महंगी रहती है. उनको उस दारू से बेनिफिट्स मिलते हैं. लेकिन गरीब जो ठर्रा मारने वाले, जो देशी मारने वाले, उनके अंदर सिर्फ अल्कोहल जाते हैं. आखिर में इतना अल्कोहल लेके जाते हैं भगवान के पास, और भगवान भी वहाँ पे फिर उनको बोलते हैं कि इसको यहाँ पे मत भेजो, नरक में भेजो, क्योंकि ये करेगा क्या यहाँ पे. अप्सरा यहाँ पे बहुत है, लेकिन अप्सरा का फ़ायदा ये उठा नहीं रहा क्योंकि ये बहुत ही दारू पी के ढीला हो चुका आहे. मित्रांनो, जास्त काही बोलायचं नाही, पण मनावर कंट्रोल ठेवलं तर दारू काय, कुठलीही गोष्ट सुटू शकते. पण मनच कंट्रोलमध्ये नाही तर काहीच करू शकत नाही मित्रांनो. त्याच्यामुळे म्हणतो की सबस्क्राईब करा, व्हिडिओ पहा. जर दारू नसते पेले तर असा त्रास झाला नसता. तर हे जेवढे पण लोक आहेत ते दारू सोडायसाठीच आलेले आहेत. खूप लांब लांब गावावरनं आलेले आहेत. तर तुम्ही हे असं बघू शकता. जर कोणाला दारू शोक कोणताही असला, किती काही भारी असला, मनावरच कंट्रोल नसलं तर त्या शोकापासून आपण दूर जाऊ शकत नाही. कारण म्हणजे सोपं आहे, मनावरच तुमचं कंट्रोल नसेल तर मित्रांनो, लोक दारू पिण्यासाठी लखलख करतात. आणि एकदा त्या गोष्टीची सवय झाली तर मग ते दारू सोडासाठी या महाराजाजवळ जाय, त्या महाराजाजवळ जाय, ह्या महाराजाने हे औषध दिलं मग त्याची सुटली म्हणून माझी सुटणार आहे, म्हणून तो जातो दारू सोडण्यासाठी. आणि येता येता दारूच्या बॉटला घेऊन येतो खिशातनी. त्याची जर्नी बी होते मस्त एक नंबरचा, त्याचा काय म्हणते पिकनिक बी होते, दारू बी होते, आणि गेलेला असते दारू सोडण्यासाठी. म्हणजे विचार करा मित्रांनो, दारू सोडणारे लोकसुद्धा दारू पिऊन येतात घरी आणि म्हणतात महाराजांना मंत्र दिला की दारू सोडण्यासाठी दारू प्यावं लागते. हे मित्रांनो माझ्या मनानं असंच बोलून राहिलो मी.